आज आपण गाजर आणि मुळा याचं लोणचं कसं करायचं ते बघूया. खूप सोप्या पद्धतीने सांगते मी. कैरीचे लोणचे आपण नेहमी खातो किंवा लिंबाचे लोणचे खातो. पण गाजरचे आणि मुळ्याचे लोणचे खूप छान लागते. एकदा तुम्ही नक्की करून बघा. 8 ते 10 दिवस हे फ्रीजमध्ये न ठेवतासुद्धा मस्त टिकते. काय करायचं, पहिले मुळाची सालं काढून घ्यायची, गाजराची वरची सालं काढून घ्यायची. गाजर आणि मुळा हे व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचे. त्यानंतर त्यात तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर 3 किंवा 4 मिरच्या घाला. मी इथे एकच मोठी मिरची घातली. त्यानंतर काय करायचं, कढईमध्ये 1 चमचा मेथी घालायची. मेथीचे दाणे असतात आपले ते घालायचे. माझ्याकडे बडीशोप होती मिक्स करून ठेवलेली. त्यात तीळ, ओवा, खसखस सगळं होतं. ते मी 2 चमचे घातलं. 1 चमचा जिरं घातलं आणि त्यानंतर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं. आपण त्यात 1 चमचा मोहरीसुद्धा घालायची. बारीक मोहरी घालायची म्हणजे मोहरीची डाळ मस्त फुटते त्यात. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर 1 ते 2 मिनिट बारीक गॅसवर भाजायचं आपल्याला. मोठ्या गॅसवर अजिबात भाजायचं नाही. असे मस्त खरपूस भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये थोडं घरमरीत बारीक करायचं. आपल्याला याची पावडर नाही करायची, थोडं जाडसरच बारीक करायचं म्हणजे आपल्याला लोणच्याला खारसुद्धा मस्त राहतो. त्यामुळे थोडं जाडसरच बारीक ठेवा. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. बारीक करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की हे तुमचं सगळं भाजून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिट मिक्सरचं भांडं तसंच असू द्या, कारण गरम झाल्यानंतर हे जर आपण गरम गरम बारीक केलं तर अगदी पूर्ण पावडर होऊन जाते याची. त्याच्यामुळं थोडं 10 ते 15 मिनिट थंड होऊ द्या आणि नंतर त्याची पावडर करून घ्या. आता आपण एका बाउलमध्ये जे गाजर आणि मुळा, हिरवी मिरची कापून ठेवली होती, त्यात ही पावडर घाला. तुमच्या आवडीनुसार तिखट किंवा कमी तिखट साठी तुम्ही मिरची वापरू शकतात. थोडं हिंग, मी 2 चमचे लाल तिखट टाकलं, त्यामुळे तुम्ही जर जास्त आवडत असेल तिखट तर थोडं जास्त तिखट घातलं तरी चालेल. थोडं हिंग घातलं, मिरची पावडर घातली, धना पावडर घातली आणि नंतर चवीनुसार मीठ घातलं. मीठ पण यापैकी यात थोडं जास्तच घालायचं, कारण आपल्याला खार भरपूर असतो त्यामुळे मस्त लागलं पाहिजे आपलं लोणचं. त्यानंतर एक मोठा लिंबू पिळा. लिंबूमुळे सुद्धा आपल्याला ह्या लोणच्याला खूप छान चव येते. तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर तुम्ही व्हिनेगर घातलं थोडं तरी चालेल. व्हिनेगरमुळे एक आपल्याला फायदा होतो की व्हिनेगरमुळे लोणचं वरती जरी राहिलं तरी मस्त टिकतं. फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी चालतं. एका छोट्या पॅनमध्ये तेल कडक गरम करून घ्या. थोडं थंड होऊ द्या आणि मग यात घाला. व्यवस्थित 5 ते 10 मिनिट थंड झाल्यानंतर मिक्स करून घ्या. खूप छान लागतं हे लोणचं. तुम्ही एकदा नक्की करा. आणि हो, अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला अगदी नक्की विसरू नका. लवकरच भेटू आपण अशा छान नव्या सोप्या सोप्या रेसिपीज, कुकिंग ट्रिक्स, कुकिंग टिप्स घेऊन. चला तर मग चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.